नमस्कार, KNNCT न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। 75वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान। जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी केला सन्मान। स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलगटगी यांच्या घरी दिली भेट। शहरातील भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन। काँग्रेस नेत्यांकडून भाजप व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल बोलणे खंडनीय। राज्यसभा सदस्य इराना कडाडी यांनी केला आक्रोश व्यक्त। KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी साधला माध्यमांशी संवाद। महानगरपालिका निवडणूक संबंधी सोमवारी होणार प्रभारी बैठक। 3 सदस्यांची कमिटी नेमणार असल्याची दिली माहिती। आता पाहूया सविस्तर बातम्या। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जायंट्स सखीच्या पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा चौक येथे साफसफाई करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य भारताचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या स्मरणात हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले। या वास्तूची देखभाल साफसफाई ही प्रशासनाची जबाबदारी आहे, पण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे। 9 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात। या सर्व गोष्टींचा विचार करून जायंट्स सखीच्या माध्यमातून येथे 2 दिवस साफसफाई करून शनिवारी रंगरंगोटीचे काम करण्यात आले। जायंट्स सखीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः साफसफाई केली आणि आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे। महादेव पवार, KNNCT न्यूज, बेळगाव। बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता लागू राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सांगितले आहे। बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता लागू राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सांगितले। शनिवारी बेळगावमधील महानगरपालिका सभांगणामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते। जिल्हाधिकारी MG हिरेमठ म्हणाले की 16 ऑगस्ट रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार। नामांकन सादर करण्याची अंतिम मुदत 23 ऑगस्ट आहे। नामांकन परीक्षण तारीख 24 ऑगस्ट आणि नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत 26 ऑगस्ट रोजी आहे। ಈಗ ನಾವು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಸಾರ್ವತ್ರಿಕ ಚುನಾವಣೆ 2021 ಕುರಿತು ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಚುನಾವಣಾ ಅಧಿಸೂಚನೆ ಹೊರಡಿಸುವ ದಿನಾಂಕ ಮತ್ತು ದಿನ ನಾಳೆ 16/8/2021 ಸೋಮವಾರ ನಾಳೆ ಚುನಾವಣಾ ಅಧಿಸೂಚನೆಯನ್ನು ಹೊರಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ। ನಾಡಿದ್ದು ಸೋಮವಾರ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲು ಕೊನೆಯ ದಿನಾಂಕ ಮತ್ತು ದಿನ 23/8/2021 ಸೋಮವಾರ। ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸುವ ದಿನಾಂಕ 24/8/2021। ಉಮೇದುವಾರಿಕೆಗಳನ್ನು ಹಿಂತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ಕೊನೆಯ ದಿನಾಂಕ 26/8/2021। ಮತದಾನ ಅವಶ್ಯವಿದ್ದರೆ ಮತದಾನವನ್ನು ನಡೆಸಬೇಕಾದ ದಿನಾಂಕ ಮತ್ತು ದಿನ 3/9/2021, 3ನೇ ತಾರೀಕು ಚುನಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ। ಮರು ಮತದಾನ ಅವಶ್ಯವಿದ್ದರೆ ಮರು ಮತದಾನವನ್ನು ನಡೆಸಬೇಕಾದ ದಿನಾಂಕ ಮತ್ತು ದಿನ 5/9/2021। ಮತದಾನದ ಸಮಯ ಬೆಳಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ 5 ಗಂಟೆಯವರೆಗೆ। ಮತಗಳ ಎಣಿಕೆ ದಿನಾಂಕ ಮತ್ತು ದಿನ 6/9/2021 ಸೋಮವಾರ। ಚುನಾವಣೆಯನ್ನು ಯಾವ ದಿನಾಂಕಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಬೇಕೋ ಆ ದಿನಾಂಕ ಮತ್ತು ದಿನ 6/9/2021। ಮಾದರಿ ನೀತಿ ಕೋಡ್ ಆಫ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಯಾವಾಗಿಂದ ಜಾರಿಗೆ ಬರ್ತಿದೆ ಅಂದರೆ 16/8/2021 ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಬೆಳಗಾವಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಓನ್ಲಿ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಲಿಮಿಟಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇದು 16/8/2021 ಇದು ಮಾದರಿ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಜಾರಿಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ। ಎಲ್ಲ 58 ವಾರ್ಡ್ಗಳನ್ನು ಕುರಿತು ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿಗಳ ಸಹಾಯಕ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿಗಳನ್ನು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ। ಅಂದರೆ RO ಮತ್ತು ARO ಎಲ್ಲ ಕಚೇರಿಗಳು ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಕಡೆ ಇರ್ತಾವೆ। ಕಂಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳನ್ನು
ಮಾಡಿರ್ತದೆ. ಎಲ್ಲ ಮತಗಟ್ಟೆಗಳನ್ನು 100% ಪರಿಶೀಲಿಸಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ಕಲ್ಪಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಲು ಸೂಚನೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಪೋಲಿಂಗ್ ಬೂತ್ಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿ ಅಶ್ಯೂರ್ಡ್ ಮಿನಿಮಮ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಇರುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವಂತೆ ಎಲ್ಲ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳಿಗೆ ಸಬ್ ಡಿವಿಷನ್ ವೈಸ್ ಅವರವರ ಕಾರ್ಯವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಪೋಲಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ಸಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ದಿನಾಂಕ 9/7/2021 ಅಂತಿಮ ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿಗಳನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಾವು 9/7/2021 ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಅಂತಿಮ ಮತದಾರ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಹಂಚಿಸಿ ಎಲ್ಲ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟೀಸ್ಗೂ ಒಂದೊಂದು ಕಾಪಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಸದರಿ ಚುನಾವಣೆಗೆ EVMಗಳನ್ನು ಇಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ವೋಟಿಂಗ್ ಮಷಿನ್ ಬಳಕೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅಂದರೆ ಮ್ಯಾನ್ಯುವಲ್ ವೋಟಿಂಗ್ ಅಲ್ಲ, EVM ಮಷಿನ್ಗಳನ್ನು ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಮತಪತ್ರದಲ್ಲಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಭಾವಚಿತ್ರವನ್ನು ಮುದ್ರಿಸಲಾಗುವುದು. ಅಂದರೆ ಫೋಟೋ ಇರ್ತದೆ, ಯಾವ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟು ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಾಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಫೋಟೋ ಇರ್ತದೆ. ಸದರಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಉಮೇದುವಾರರ ಹೆಸರುಗಳ ಕೆಳಗೆ ನೋಟಾ ಮೇಲಿನವರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಎಂಬ ಆಯ್ಕೆಗೂ ಕೂಡ ಇದರಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಒಟ್ಟು ಮತಗಟ್ಟೆ ಮತದಾರರ ವಿವರ ಈ ಕೆಳಗಿನಂತಿದೆ. ಒಟ್ಟು ವಾರ್ಡ್ಗಳ ಸಂಖ್ಯೆ 58. ಮತದಾರರ ಸಂಖ್ಯೆ ಗಂಡು 2,13,526, ಹೆಣ್ಣು 2,14,838, ಒಟ್ಟು 4,28,364. ಮೂಲ ಮತಗಟ್ಟೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಅಂದರೆ 402, ಉಪ ಮತಗಟ್ಟೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ 13, ಒಟ್ಟು ಮತಗಟ್ಟೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ 415. ಮೂಲ ಅಂದರೆ 1400 ಮತಗಳ ಇರುವಂಥ ಒಂದು ಮತಗಟ್ಟೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆದರೆ ಆಕ್ಸಿಲರಿ ಅಂತ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದು ಮತಗಟ್ಟೆ, ಅದು 13 ಆಗುತ್ತೆ. ಟೋಟಲ್ 415 ಮತಗಟ್ಟೆಗಳು ಆಗುತ್ತವೆ. ಈ ಚುನಾವಣೆಗೆ ನಾವು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ನೋಡಲ್ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನೇಮಿಸಲಾಗಿದೆ. ನೋಡಲ್ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆ ನಾವು 2 ದಿವಸದ ಹಿಂದೆಯೇ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಿನ್ನೆ ಕೂಡ RO ಮತ್ತು AROಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಮಾಸ್ಟರ್ ಟ್ರೈನರ್ ಕಡೆಯಿಂದ ಈಗಾಗಲೇ ತರಬೇತಿಯನ್ನು ಕೂಡ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ವಾರ್ಡ್ಗಳನ್ನು ಈ ಒಂದೊಂದು 5 ವಾರ್ಡ್ಗಳಿಗೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು RO ಮತ್ತು ARO, ಆ ರೀತಿ 12 RO ಮತ್ತು AROಗಳನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ನೇಮಕಾತಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನೇಮಕಾತಿ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆಲ್ಲ ತರಬೇತಿಯನ್ನು ಕೂಡ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಮತದಾರ ಪಟ್ಟಿ ರೆಡಿಯಾಗಿದೆ ಮತ್ತು ಪೋಲಿಂಗ್ ಬೂತ್ಗಳು ಕೂಡ ಈಗಾಗಲೇ ರೆಡಿಯಾಗಿದ್ದಾವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಓನ್ಲಿ ಫ್ಯಾಸಿಲಿಟಿ, ಗಾಳಿ, ಬೆಳಕು ಮತ್ತು ನೀರು ಮತ್ತು ವೀಲ್ ಚೇರ್ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ರ್ಯಾಂಪು, ಇದರದ್ದೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಆಯಾ ಜೋನಲ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಸು ಅದರಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಚುನಾವಣೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಕಾಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಫೀಸ್ ಎಷ್ಟು ಕಟ್ಟಬೇಕು ಅಂದರೆ, ನಾಮಪತ್ರದೊಂದಿಗೆ ಠೇವಣಿ ಎಷ್ಟು ಕಟ್ಟಬೇಕು, ಡಿಪಾಸಿಟ್ ಜನರಲ್ ಇದ್ದವರಿಗೆ 5,000 ಇದೆ. SC ST BC ವುಮನ್ ಇವರಿಗೆ 2,500 ರೂಪಾಯಿ ಇದೆ. ಈ ಹಣವನ್ನು ಅವರು ನಗದಾಗಿಯೂ ಕಟ್ಬೋದು, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಟ್ರೆಜರಿ ಚಲನ್ ಮುಖಾಂತರನೂ ಕಟ್ಬೋದು. ಒಬ್ಬರು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗೆ ಗರಿಷ್ಠ ಮೊತ್ತ ಅವರು ಖರ್ಚು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಚುನಾವಣಾ ಇದಕ್ಕೆ 3 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಿಗದಿ ಮಾಡಿದೆ. ಸೊ ಒಬ್ಬ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಒಂದೇ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಒಂದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸೋದಾದರೆ ಮತ್ತೊಂದು ಠೇವಣಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಅವು ಒಂದೇ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟು ಬೇರೆ ವಾರ್ಡಲ್ಲಿ ಕಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡೋದಾದರೆ ಠೇವಣಿಯನ್ನು ಮತ್ತೆ ಇಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಮತ್ತು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಸ್ಪರ್ಧಿಸಲು ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಪಕ್ಷಗಳ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗದಲ್ಲಿ 1 ಸೂಚಕರು ಮತ್ತು ಪಕ್ಷೇತರ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದಲ್ಲಿ 6 ಜನ ಸೂಚಕರು ಸಹಿ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸೊ ರೆಕಗ್ನೈಸ್ಡ್ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟಿ ಇದ್ದರೆ ಒಬ್ಬರು ಸೂಚಕರು, ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗೆ 6 ಜನ ಸೂಚಕರು ಇರಬೇಕಾಗ್ತದೆ. 6 ಜನ ಸೂಚಕರು ಆಯಾ ವಾರ್ಡಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಮತದಾರರು ಇರಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಬೆಳಗಾವಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಮತದಾರ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹೆಸರು ಹೊಂದಿರಬೇಕು. ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ತಮ್ಮ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿದ ದಿನಗಳಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಯಿಂದ 3 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ತಮ್ಮ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಸಂಬಂಧಿಸಿದ ಚುನಾವಣಾ ಅಧಿಕಾರಿ, ಸಹಾಯಕ ಚುನಾವಣಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸಲ್ಲಿಸುವುದು. ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸುವ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಅಥವಾ ಒಬ್ಬ ಸೂಚಕನ ಮೂಲಕ ಮಾತ್ರ ನಿಗದಿತ ಸಮಯದ ಒಳಗೆ ಚುನಾವಣಾ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಕೊಠಡಿಯ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಅಂತರವನ್ನು ಕಾಯ್ದುಕೊಂಡು ಆಸೀನರಾಗಬೇಕು. ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅಥವಾ ಅವನ ಒಬ್ಬ ಸೂಚಕನನ್ನು ಮಾತ್ರ ಚುನಾವಣಾ ಅಧಿಕಾರಿಯ ಕೊಠಡಿಯ ಒಳಗಡೆ ಪ್ರವೇಶಿಸಲು ಅನುಮತಿ ನೀಡಲಾಗುವುದು.
ಮೊದಲಿನ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ಅಭ್ಯರ್ಥಿ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿ ಹೊರಬಂದ ನಂತರವೇ ಮುಂದಿನ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಒಳ ಪ್ರವೇಶಿಸಬೇಕು. ಒಟ್ಟು 415 ಮತಗಟ್ಟೆಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದ್ದು, ಪ್ರತಿ ಮತಗಟ್ಟೆಗೆ ಒಬ್ಬ ಪ್ರಿಸೈಡಿಂಗ್ ಅಧಿಕಾರಿ ಮತ್ತು 3 ಮತಗಟ್ಟೆ ಅಧಿಕಾರಿಯಂತೆ 10% ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ ಒಟ್ಟು 1826 ಸಿಬ್ಬಂದಿಯನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಲಾಗುವುದು. ನೋಟಾ ಇಲ್ಲಿಯೂ ಇದೆ. ಉಮೇದುವಾರರ ಹೆಸರುಗಳ ಕೆಳಗೆ ಮೇಲಿನವರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಎಂಬ ಆಯ್ಕೆಗೆ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸುವ ಗುಂಡಿಯನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗುತ್ತಿದ್ದು, ಮತದಾರರು ಯಾವುದೇ ಉಮೇದುವಾರರಿಗೆ ಮತ ಚಲಾಯಿಸಲು ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ ನೋಟಾ ಗುಂಡಿಯನ್ನು ಒತ್ತಬಹುದಾಗಿದೆ. ಅಣಕು ಮತದಾನದ ಮೂಲಕ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸುವ ಕಾಲಕ್ಕೆ ನೋಟಾ ಬಗ್ಗೆ ಸಹ ಮತದಾರರಿಗೆ ಅರಿವು ನೀಡಲಾಗುವುದು. ಸೊ ಇದನ್ನು ನಾವು ಈ IEC ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಯಾವ ರೀತಿ ಮತದಾನ ಮಾಡಬೇಕು, ನೋಟಾ ಯಾವ ರೀತಿ ಬಳಸಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಜನರಿಗೆ ನಾವು ಒದಗಿಸಿಕೊಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಕಾನೂನು ಮತ್ತು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಪಾಲನೆಗಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಅವರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದು ಕೇಂದ್ರವನ್ನು ನಾವು ಮಸ್ಟ್ರಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಡಿಮಸ್ಟ್ರಿಂಗ್ ಎಣಿಕೆ ಕೇಂದ್ರ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಿಗದಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಇರಬೇಕು ಬೇಡ ಮತ್ತು ಅದರ ಅವಶ್ಯಕತೆ ಬಂದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಬೋದು, ಇದರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಇದೆ. ಅವಶ್ಯಕತೆ ಬಂದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ಕೂಡ ಅವರು ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅವಶ್ಯಕತೆ ಬಂದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗಡಿ ಭಾಗ ಇರುವುದರಿಂದ ಅವಶ್ಯಕತೆ ಬಂದಲ್ಲಿ ನಾವು ಹಿಂದೆ ಚುನಾವಣೆಗಳಾದಾಗ, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಚುನಾವಣೆ ಆದಾಗ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಹುಬ್ಬಳ್ಳಿ, ಧಾರವಾಡ ಮತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲೂ ನಾವು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ADC ಅವರು. ಅಲ್ಲಿಯೂ ಕೇಳಿದಾಗ ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಹಾಕ್ತಾಯಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರೋದರಿಂದ ನಮ್ಮ ಆಯುಕ್ತರು ನಾವು ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವಶ್ಯಕತೆ ಬಂದರೆ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ನಾವು ತೆರೆಯಲಾಗುತ್ತಿದೆ. ಮತ್ತು ಮಸ್ಟ್ರಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಡಿಮಸ್ಟ್ರಿಂಗ್ ಮತ ಎಣಿಕೆ ಸ್ಥಳಗಳ ವಿವರ ಈಗಾಗಲೇ ನಾವು BK ಮಾಡೆಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಬೆಳಗಾವಿ ಇದನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ತರಬೇತಿ ನಡೆಯುವ ಸ್ಥಳ ಸೇಂಟ್ ಜೋಸೆಫ್ ಕಾನ್ವೆಂಟ್ ಶಾಲೆ ಕ್ಯಾಂಪ್ ಬೆಳಗಾವಿ, ಸೇಂಟ್ ಪಾಲ್ ಶಾಲೆ ಕ್ಯಾಂಪ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ತರಬೇತಿ ನಡೀತಿದೆ. ಪ್ರಚಾರ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡಲಾದ ವೆಚ್ಚಗಳನ್ನು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಉಮೇದುವಾರನ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಸಂದರ್ಭ ಅನುಸಾರ ತೋರಿಸಬೇಕು. ಪ್ರಚಾರದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿರೋಧಿ ಉಮೇದುವಾರನ ವೈಯಕ್ತಿಕ ಖಾಸಗಿ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಚಾರಿತ್ರ್ಯವಿದೆ ಮಾಡುವಂಥ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು, ಭಾಷಣಗಳನ್ನು ಮಾಡತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ಜಾತಿ, ಧರ್ಮ, ಭಾಷೆ, ಪಂಗಡ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಮುಂದೆ ಮಾಡಿ ಪ್ರಚಾರ ನಡೆಸತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ಬೇರೊಂದು ಧರ್ಮ, ಜಾತಿಯ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ನೀಡತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ವಾಹನಗಳಿಗೆ ಧ್ವನಿವರ್ಧಕದ ಮೂಲಕ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಲ್ಲಿ ಈ ಬಗ್ಗೆ ಸಂಬಂಧಿತ ಪ್ರಾಧಿಕಾರದಿಂದ ಅನುಮತಿಗಳನ್ನು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಪಡೆದುಕೊಳ್ಳತಕ್ಕದ್ದು. ವಾಹನವು ಚಲಿಸುತ್ತಿರುವಾಗ ಧ್ವನಿವರ್ಧಕಗಳನ್ನು ಬಳಸತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಮೊದಲು ಮತ್ತು 10 ಗಂಟೆಯ ನಂತರ ಧ್ವನಿವರ್ಧಕಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ಮತದಾನವು ಪ್ರಾರಂಭಗೊಳ್ಳುವ 48 ಗಂಟೆ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಬಹಿರಂಗ ಪ್ರಚಾರವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಮತದಾನ ದಿನದಂದು ಮತಗಟ್ಟೆ 100 ಮೀಟರ್ ಅಂತರದೊಳಗೆ ಪ್ರಚಾರ ಕಾರ್ಯ ಕೈಗೊಳ್ಳತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ನಾವು ಚುನಾವಣೆಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಕಾರ್ಯನಿರತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ಗೆ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಪೋಲಿಂಗ್ ಬೂತ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಅವರಿಗೆ ವಿವರಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಮತಗಟ್ಟೆ ಬರ್ತೈತಿ, ಯಾವ ಜನರು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ವೋಟ್ ಹಾಕ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಾವು ಮುಂಚಿತವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡ್ತೀವಿ. ಮತಗಟ್ಟೆ ವಾರು ಪಟ್ಟಿ ಈಗಾಗಲೇ ಸಿದ್ಧತೆ ಆಗಿದೆ. 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 6 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या चर्चेसंबंधी सोमवारी प्रभारी बैठक होणार असल्याची माहिती KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकेहोळी यांनी दिली आहे. KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकेहोळी यांनी शनिवारी शहरातील जाधवनगरमधील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी ते म्हणाले की बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या चर्चेसंबंधी सोमवारी प्रभारी बैठक होणार असून 3 सदस्यांच्या नेतृत्वाखाली कमिटीची रचना केली जाणार आहे. ते पुढे म्हणाले की KPCC पक्षाकडून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय कार्यकर्ते व प्रमुख घेतील. ಸೋಮವಾರ ಮೀಟಿಂಗ್ ಇದ್ದಾರೆ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಮಿತಿ MB ಪಾಟೀಲ್ ಅವರು, ನಾಸಿರ್ ಹುಸೇನ್ ಅವರು, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಹನುಮಂತಯ್ಯ ಅವರು ಎಲ್ಲ. ಸೊ 3 ಜನ ಕಮಿಟಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸ್ಪೆಷಲಿ ಈ ಚುನಾವಣೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಯಾವ ರೀತಿ ತಯಾರಿ ಮಾಡಬೇಕು, ಈಗಾಗಲೇ ಪಕ್ಷ ಚಿಹ್ನೆ ಮಾಡಬೇಕಂತ
ಸೂಚನೆ ಮಾಡಿದರೆ ಅಂದರೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ ಅಭಿಪ್ರಾಯ ತೊಗೋತೀವಿ ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ತೊಗೊಂಡ್ಮ್ಯಾಗೆ ಅಂತಿಮವಾಗಿ ನಿರ್ಣಯ ತೊಗೋತ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಸೋಮವಾರ ಕಮಿಟಿ ಬಂದ್ಮ್ಯಾಗ ಮುಂದಿನ ನಿರ್ಣಯ. ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಯಾಕಂದ್ರೆ ಕಮಿಟಿ ಬರಬೇಕು, ಸ್ಥಳೀಯ ಏನೇನು ಹೇಳ್ತಾರ ಲೀಡರ್ಗಳು ಅವ್ರ ಮ್ಯಾಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಡಿಪೆಂಡ್ ಇದೆ. ಅದಾದ್ಮ್ಯಾಗೆ ನೋಡೋಣ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಕಮಿಟಿಯ ಬರೋದೇ ಇಲ್ಲ, ಸ್ಥಳೀಯರ ಅಭಿಪ್ರಾಯ ತೊಗೊಂಡು ನಾ ಏನು ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಡಿಸಿಷನ್ ತೊಗೊಳಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಒಬ್ಬರ ಮ್ಯಾಗಿಲ್ಲ, ಸ್ಥಳೀಯ ಮುಖಂಡ ಮ್ಯಾಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಡಿಪೆಂಡ್ ಇದೆ ಚುನಾವಣೆ. ಈಗ ರಾಜ್ಯ ರಾಜಕಾರಣನೇ ಬೇರೆ, ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿರೋ ರಾಜಕಾರಣನೇ ಬೇರೆ. ಸೊ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಹಿಡಿತ ಸಾಧಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರಯತ್ನ? ಇಲ್ಲ, ನಾವು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕಳೆದ ಸಾರಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಹಿಡಿತ ಇದ್ದೇ ಇತ್ತು. ನಾವು ಕಳೆದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಪ್ಯಾರಲ್ ಆಗಿ ನಾವು ನಮ್ಮದು ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಇತ್ತು ಅಲ್ಲಿ. ನಾವು ಕೂಡ ಆಡಳಿತ ಜೊತೆ ಕೂಡಿ ಆಡಳಿತ ಮಾಡಿದ್ವಿ. ಈ ಸಾರಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸ್ಥಾನ ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕೋವಿಡ್ ಮೂರನೇ ಆತಂಕ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಾಗ್ತದೆ. ಕಳೆದ ಬಾರಿ ಏನು ಲೋಕಸಭಾ ಉಪಚುನಾವಣೆ ಘೋಷಣೆ ಆಯಿತು, ಅದಾದ ಬಳಿಕ ಮತ್ತೆ ಸೋಂಕು ವ್ಯಾಪಿಸಿತ್ತು. ಈಗ ಮತ್ತೆ ಮೂರನೇ ಆತಂಕ ಇದೆ. ಈ ಮತ್ತೆ ಚುನಾವಣೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡೋದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಅದು ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ರು, ಡಿಸೆಂಬರ್ವರೆಗೆ ಬೇಡ ಅಂತ. ಆದರೆ ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗ ಮಾಡಿದೆ. ಇನ್ನು ಮಾಡಿದ ಮ್ಯಾಗ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ನಾವು ಚುನಾವಣೆ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಅದು ಸರ್ಕಾರ ಆಯೋಗದವ್ರು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕಾಯ್ತು. ಅವ್ರು ಮಾಡಿಲ್ಲ, ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದರೆ ಈಗ ನಮಗೇನು ಆಪ್ಷನ್ ಇಲ್ಲ, ಮಾಡಲೇಬೇಕು, ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಸರಿ, ಹೊಸ ಸಿಎಂ ಹೊಸ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಬಂದು ಇಷ್ಟು ದಿನ ಆದರೂ ಇನ್ನವರೆಗೂ ಆಡಳಿತ ಆಕ್ಟಿವ್ ಆಗಿಲ್ಲ, ಜನ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನ ತಕ್ಷಣ ಆ್ಯಕ್ಟಿವ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ನಾವು ಭಾಳ ಸಾರಿ ಹೇಳಿದ್ವಿ, ಒಂದು ಸಿ ಎಮ್ ಒಂದು ಮಂತ್ರಿಗೆ ಟೈಮ್ ಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತ. ಈಗ ಇನ್ನೂ 15 ದಿವಸ ಆಗಿರ್ಬೋದು ಅವರು ಸಿ ಎಮ್ ಆಗಿ. ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ತಗೊಳ್ಳಿ. ಅದನ್ನ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಪ್ರವಾಹ ಬಂದಿದೆ, ನದಿ ತೀರದ ಜನರು ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅವ್ರಿಗೆ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಪರಿಹಾರ ಕೊಡುವಂಥದ್ದು, ಅವ್ರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಜೊತೆಗೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಟ್ರಾನ್ಸ್ಫಾರ್ಮರ್ಗಳನ್ನ ಬೇರೆ ಕಡೆ ಹಾಕುವಂಥದ್ದು, ರಿಪೇರಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಏನಾದರೂ ಸರ್ವೆ ಕಾರ್ಯ ಇದು ಯಾವ ವಿಚಾರದಲ್ಲೂ ಸಹ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇನ್ನೂ ಸರ್ವೆ ಕಾರ್ಯ ಮಂದಗತಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇನ್ನೂ ಮನೆಗಳ ಬಿದ್ದಂಥ ಮನೆಗಳ ಸರ್ವೆ ಈಗ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ, ಕೆಲವು ಕಡೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಹೇಳ್ದಂಗೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟು ಕೆಲವಾದರೂ ವಿದ್ಯುತ್ತು, ರಸ್ತೆಗಳು, ಶಾಲಾ ರಿಪೇರಿಗಳು ಇವು ತುರ್ತಾಗಿ ಆಗಬೇಕು. ಅಲ್ಲ, ಸಿಎಂ ಹೊಸದಾಗಿ ಸಿಎಂ ಬಂದ 15 ದಿವಸದಲ್ಲಿ ಮೂರನೇ ಸಾರಿ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೊಂಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಬರೀ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗೋದಾತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ಮಾಡೋರು ಯಾರು ಸರ್? ಈಗ ಅದನ್ನ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಮಾಡ್ಬೇಕು ರೀ. ಡೆಲ್ಲಿನ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಈಗ ಬೆಂಗಳೂರು ತೆಗೆದು ಡೆಲ್ಲಿ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಮಾಡಬೇಕು. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಾತ್ಯತೀತ ಪಕ್ಷಗಳು ಬರ್ತಾ ಇದಾವೆ. MIM ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವ್ರನ್ನೇನಾದ್ರೂ ವಿಶ್ವಾಸ ತಗೊಂಡು ಅವ್ರ ಜೊತೆ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ? ಇಲ್ಲ, ಅವ್ರ ಪಾರ್ಟಿ ಬೇರೆ ಸಿಂಬಲೇ, ನಮ್ಮದು ಬೇರೆ. ನಾವು ಮಾಡುತ್ತೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಪ್ರಶ್ನೆ ಬರೋದು, ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್, ಈಗ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಚುನಾವಣೆ ಬಿಜೆಪಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಚಾರ ಮತ್ತು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್. MES ಗಡಿ ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾವ ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು? ನಮ್ದು ಅವ್ರು 7 ವರ್ಷನಾಗ ಎಷ್ಟು ಮಾಡ್ಯಾರ, ನಂತರ ಅವ್ರು 7 ವರ್ಷ, ನಾವು 50 ವರ್ಷ ಸಾಕಷ್ಟು ಮಾಡಿದ್ವಿ. ನಮ್ಮ ಕಡೆ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಇದೆ. ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗಿಂತ ನಮ್ಮ ಕಡೆ ಹೆಚ್ಚಿದೆ, ಜಾಸ್ತಿ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಬಗ್ಗೆ. ಯಾವ ಮಾನದಂಡ ಇಟ್ಕೊಂಡು ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಬೇಕು? ಎಲ್ಲ ಮಾನದಂಡ ಐತಿ. ಆಲ್ರೆಡಿ ರಿಸರ್ವ್ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ 50% ರಿಸರ್ವ್ ಇದೆ. ಇನ್ನು ಯಾರು ಅಲ್ಲಿ ಪಾಪ್ಯುಲರ್ ಇರ್ತಾರ, ಯಾರು ಗೆಲ್ಲುವಂಥ ಶಕ್ತಿ ಇರ್ತದೆ ಅವ್ರು ನೋಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟೇ ರೀ. ಸರ್, ಈಗ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಹಿರಿಯ ಸಚಿವರು ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರವೂ ಸಹ ಆ ವಿಚಾರಕ್ಕೆ ತನಿಖೆ ಮಾಡುವ ವಿಚಾರ, ನಾವು ಯಾವುದೇ ರೀತಿ ತನಿಖೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ಅವರನ್ನ ಡಿಪೆಂಡ್ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನ ಡಿಪೆಂಡ್ ಮಾಡುವಂತ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರೇನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಕಲೆಕ್ಟಿವ್ ಡಿಸಿಷನ್ ಅಂತಾರಲ್ಲ, ಕಲೆಕ್ಟಿವ್ ಕರಪ್ಷನ್ ಅವ್ರದ್ದು. ಸೊ ಅವ್ರು ಡಿಪೆಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇವ್ರು ಡಿಪೆಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರ ತಕ್ಷಣ ತನಿಖೆಗೆ ಆದೇಶ ಮಾಡಬೇಕಾಯ್ತು. ನೋಡೋಣ, ಯಾರ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಕೋರ್ಟಿನಿಂದ ಆದೇಶ ಆಗೇ ಆಗ್ತೈತೆ. ತನಿಖೆ ವಿಳಂಬ ಆಗ್ಬೋದು, ಹಾಗೆ ಆಗ್ತದೆ. ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ಅಧಿವೇಶನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅದನ್ನ ಅಲ್ಲಿ ಬಂದೇ ಬರ್ತೈತೆ. ಯಾರಾದರೂ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗ್ಬೋದ್ರೆ. ಮತ್ತು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ ಅಂದರೆ ತತ್ತಿ ಖಾತೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಂಗತಿ. ಬೇರೆ ಕೊಟ್ಟಾರ, ದೇವ್ರ ಜಪ ಮಾಡಲಿ, ಹೆಜ್ಜೆಗೆ ಜನನ ಕಳಿಸ್ಲಿ ಅಂತ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂಥ ತಪ್ಪನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟರೆಲ್ಲ ಗುಡಿಗಳನ್ನು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ, ಪೂಜೆ ಮಾಡಿಸ್ಲಿ ಅಂತ ಖಾತೆ ಕೊಟ್ಟಾರ. ಅದೊಂದು ಸಂತೋಷ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಗ್ ಆಗಿತ್ತು, ಇನ್ನು ಎಗ್ ಆದ್ಮ್ಯಾಗ ಮತ್ತೇನು ತಿಂತಿರು ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅದನ್ನಾರ CM ಅವರು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಗ್ಗಟ್ಟ ಸಾಕು, ಮತ್ತು ಮುಂದಿಂದ ಏನಾರ ಅನಾಹುತ ಮಾಡಬಾರ್ದು. ಖಾತೆಗೆ ತಕ್ಕದ್ದು ಒಳ್ಳೆಯ ಸಂತೋಷ ಸಂಗತಿ. ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ, ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರ್ಣಿಣಿ ಅಮ್ಮ ಅಂತ
ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ಯಾ ತೃಪ್ತಿಯಲ್ಲಿ ರಾಯರನೇಣಿ ಅಮ್ಮ ಗುರುವಾರ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಗುಡಿಗಳನ್ನು ಅನುದಾನ ಕೊಡಿ ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಾರ. ಅದೇ ಅವ್ರಿಗೆ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್. ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಡಿಸೈಡ್ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್? ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ 16 ನಂತರ ಕಮಿಟಿ ಬಂದು ಹೋದ್ಮ್ಯಾಗಲ್ಲ 16ಕ್ಕೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬರ್ತಾರೆ 11 ಗಂಟೆಗೆ. ಅಂದೇ ನಾಮಿನೇಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. ಸೊ ಅದೇ ದಿವಸ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಟೆಂಟೇಟಿವ್ ಆಗಿ ಯಾರು ನಿಲ್ಲಬೇಕು ಎಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಬೇಕು ಅವ್ರವ್ರು ತಯಾರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಪಕ್ಷದಿಂದ ನಿಲ್ಲಬೇಕಾ ಅಥವಾ ಹಾಗೆ ನಿಲ್ಲಬೇಕು ಅನ್ನೋದು ಸಮಿತಿ ಬಂದು ಹೋದ್ಮೇಲೆ ಡಿಸಿಷನ್. ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕರು ದಿನಕ್ಕೊಂದು ಹೇಳಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಈಶ್ವರಪ್ಪನವರು ಒಂದು ಪದ ಬಳಸಿದ್ರು ಗೊತ್ತಿರಬಹುದು. ಆಮೇಲೆ ಸಿಟಿ ರವಿಯವರು ಹುಕ್ಕಾವಾರ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದೇನು ಅದಕ್ಕೆ ಏನೋ ತಾಳೆಲ್ಲ ತಂತಿಲ್ಲ, ಹಂಗೆ ಏನು ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ಮಹತ್ವ ಕೊಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅವ್ರೇನು ಹೇಳ್ತಾರೋ, ಅವರು ಒಂದು ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ, ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅವರು, ಅವ್ರ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅದು ಶೋಭೆ ತರೋಲ್ಲ. ಅವ್ರ ಪಕ್ಷದವ್ರ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಬೇಕದು. ಈ ರೀತಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗ್ತೈತೆ. ಅದನ್ನು ನಮಗೇನು ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗೋಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಅವ್ರಿಗೆ. ಅವ್ರ ಪಕ್ಷದವ್ರಿಗೆ ಆಗ್ತದೆ. ಅದ ಅವ್ರಿಗೆ ಜನ ಒಪ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೇನು ಚೆಂದಾಗಿ ಅನಿಸಿರ್ಬೋದು ಅದು ಹೇಳಿದ್ದು. ಅಂದರೆ ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಯಾರು ಲೈಕ್ ಮಾಡೋಲ್ಲ. ಜನಸಾಮಾನ್ಯ ಆಗಲಿ ಅವ್ರ ಪಕ್ಷದವರೇ ಅದನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡೋಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬರಲ್ಲ, ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಅಧಿಕಾರದ ಮದ ಆಯ್ತು ಅಂತ ಸರ್. ಇನ್ನು ನೋಡೋಣ, ಅದೇ ಈ ಟೈಮ್ ಇದೆ. ಇನ್ನೂ ಯಾಕೆ ಈಗ ಕೇಳಬೇಕು, ಇನ್ನೂ 20 ತಿಂಗಳು ಟೈಮ್ ಇದೆ. ಅವಾಗ ನೋಡೋಣ. ಈಗಂತೂ ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಚುನಾವಣೆ ಬಂದಿದೆ. ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ चुनावणेಗೆ ನಾವು ಸಿದ್ಧತೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. निवडणुकीच्या प्रभारी बैठक घेण्याच्या माहितीनंतर ते म्हणाले की प्रवाहामुळे हानी झालेल्या भागांना व शाळा दुरुस्तीला आणि पूरग्रस्तांना त्वरित परिहार देणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट KNN सिटी न्यूज बेळगाव. भाजप नेते व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल काँग्रेसकडून करण्यात आलेल्या खंडनीय वक्तव्याविरोधात राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी आक्रोश व्यक्त केला आहे. बेळगाव शहरातील भाजप कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की काँग्रेस नेते भाजप नेत्यांबद्दल आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींबद्दल जे बोलत आहेत ते खंडनीय आहे. प्रियंका खरगे यांनी वडिलांच्या नावाने राजकारण करणे सोडले पाहिजे. भाजपचे राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी CT रवी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पण प्रियंका खरगे यांनी काँग्रेस नेत्यांना समजावून ठेवले पाहिजे असे ते म्हणाले. ರಾಜ್ಯದ ಸುಮಾರು 24 ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ನಾವು ಜನಾಶೀರ್ವಾದ ಯಾತ್ರೆ ಮೂಲಕ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಘಟನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತೀವಿ. ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಇವತ್ತು ಯಾವ ರೀತಿ ಕೆಳ ಹಂತಕ್ಕೆ ಹೋಗಿದಾವೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಜನಾಶೀರ್ವಾದ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತಿಳಿಸ್ತಾರೆ. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಚುನಾವಣೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅತ್ಯಂತ ಗಂಭೀರವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದೆ. ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ನಮ್ಮ ಉಸ್ತುವಾರಿಗಳು, ನಮ್ಮ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರು, ಸ್ಥಳೀಯ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಹಾನಗರದ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಳಿದಂಥ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಸೇರಿ ನಿನ್ನೆ ಸಿದ್ಧತೆ ಚುನಾವಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆದಿದ್ದಾವೆ. ನಾವು ಅತ್ಯಂತ ಗಂಭೀರವಾಗಿ ಚುನಾವಣೆ ತಗೊಳ್ತೀವಿ. ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಏನಿದೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಸದ್ವಿನಿಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ BJP ಆಗಲಿಕ್ಕೆ ಏನೇನು ಸಿದ್ಧತೆ ಆಗಬೇಕು ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆಗಳು ನಡೆದಿದೆ. ಉಸ್ತುವಾರಿ ರಾಜ್ಯದಿಂದ ಇವತ್ತು ಪ್ರಕಟ ಆಗಿದೆ. ಒಂದು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಕಾರಜೋಳ ಅವರು ಇರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರು ಇರ್ತಾರೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಉಳಿದವ್ರನ್ನೂ ಎಲ್ಲ ಜೋಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಶಾಸಕರು, ಸಂಸದರು, ಆ ಪಟ್ಟಿ ಪೂರ್ಣ ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ಲ. ಬಂದ ನಂತರ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಜೋಡಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಾರ್ಡ್ ವೈಸ್ ವಿಭಾಗ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮಾಡಿ ಅವ್ರವ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಮೇಲೆ ಚುನಾವಣೆ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪಕ್ಷ ಚಿಹ್ನೆ ಮೇಲೆ ನಿನ್ನೆ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಪಕ್ಷ ಚಿಹ್ನೆ ಮೇಲೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬಹುಶಃ ಅದು ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದ ನಿರ್ಣಯ. ಅದು ಅನೌನ್ಸ್ ಆದ ಡೇಟ್ಗೆ ನಡೆದ್ರು ನಾವು ಸಿದ್ಧದೀವಿ. ಮುಂದೆ ಹೋದ್ರೂ ಸಿದ್ಧತೆ ಇನ್ನಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಅವಕಾಶ ಸಿಗ್ತದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ते पुढे म्हणाले की 11 ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी संसदेच्या मार्शलचाही निषेध करण्यात आला. कोविडचे नियम हवेत फेकून विरोधकांनी कृती केल्यामुळे सभापतींच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते असे ते म्हणाले. आणि महानगरपालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावरच लढविणार असेही यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी सांगितले आहे. यावेळी या पत्रकार परिषदेत संसद मंगला अंगडी, भाजप प्रमुख MB जिर्ली, शशी पाटील, हनुमंत कोंगाली, शरद पाटील व इतर उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.
क्लासिक ऑल इन वन, थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो व पुरुष, लहान मुले असो व वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर व जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्ज, स्कल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सनकेअर मास्क, कॉटन हँड ग्लोव्ज, थर्मल, टी शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बर्मुडा शॉर्ट्स, नाईटवेअर, गाऊन्स, अंडरगार्मेंट्स, रेनीवेअर, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी. बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंतच्या प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध. म्हणजे एका शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन, शॉप नंबर 1457, मारुती गल्ली, डिसाइड मारुती टेम्पल, बसवान गल्ली कॉर्नर, बेलगाम. तर संपर्क साधा 9606698537. श्री साई लीला सोल्युशन्स, वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर. छत गळती, बेसमेंट गळती, बेसमेंट लिकेज, भिंतीमध्ये ओल पकडणे, टेरेस कोटिंग, एक्सपॉन्सन जॉईंटचे ट्रीटमेंट, बांधकाम स्ट्रक्चरल, क्रॅक फिलिंग्स, PU ग्राउंटिंग. पत्ता गंगेश्वर कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 1, 8वा क्रॉस, भाग्यनगर, बेळगाव. संपर्क क्रमांक मनोहर नायक 9741901690. आनंद कुंभार 9945888178. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाच्या शुभमुहूर्तावर जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला आहे. 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन 12 मार्चपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी शनिवारी बेळगाव शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी भेट दिली. चन्नमानगरमधील स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र धर्मप्पा कलगडगी यांच्या घरी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी MG हिरेमठ म्हणाले की स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महान व्यक्तींचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली असून आम्ही खरोखर खूप भाग्यवान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. ಅವಾಗೆಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ಯುವಕರು ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೌದ್ರಿ, ಭಾಳ ಜನ ಇರ್ತಾರೆ. ಹೌದು ಬರ್ತಿದ್ರು ಸರ್, ಬರ್ತಿದ್ರು ಅಷ್ಟೇ ಚಲಾಕಿಂದ ತಪ್ಪಿಸ್ಕೊತಿದ್ರು ಪೊಲೀಸರು. ಅಲ್ಲ, ನೀವು ಮಾಡುವಾಗ ಬರೀ ಶಹರದವ್ರು ಅಷ್ಟೇ ಇರ್ತಾರೆ, ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಜನನು ಬರ್ತೀರಾ? ಎಲ್ಲ ಸಿಟಿಯವರು ಜಾಸ್ತಿ ರೀ, ಹಳ್ಳಿಯವ್ರು ಕಡಿಮೆ ಸರ್. ಆಗ ಶೆಟ್ಟಿಯರು ಅಂತೇಳಿ ಹೊಲಕಾದ ಹೋಗ್ತಿದ್ರು, ಅವರು ಕಡಿಮೆ ಅವರು
ಮಹಮ್ಮದ್ ಸಿಟಿಯವರು ಜಾಸ್ತಿ. ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಸಿದ್ದಪ್ಪ ಹೊರಗೇಕರ, ಬೈಲೊಂಗಲದ ಬೀಸನಕೊಪ್ಪ, ದೊಡ್ಡವಾಡದ ಕತ್ತಿ, ಬಡಸದ ಬಿ ಆರ್ ಪಾಟೀಲ, ಹಿಂಗೆಲ್ಲ ನಮ್ಮದೊಂದು ಗ್ರೂಪ್ ಇದೆ. ನಾವೆಲ್ಲ ಕುಂತು ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ಳೋರು, ನೀ ಯಾವ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಿ, ನೀ ಯಾವ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಿ, ಹಿಂಗೆಲ್ಲ ರಾತ್ರಿ ಕುಂತು ಮಾತಾಡೋರು. ಡೇ ನೋಡಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಪೊಲೀಸ್ ಹಿಡಿತಾರೆ. ಹಿಂಗಾಗಿ ಒಂದೊಂದು ಊರಿಗೆ ಹೆಂಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ ಅವಾಗ? ಏನು ಇದರಲ್ಲಿ ವೆಹಿಕಲ್ ಮೇಲೆ ಹುಟ್ಟಿದ್ರು ಸರ್. ತಿಳ್ತಾನೆ. यावेळी स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघडगी यांच्याशीही जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला आहे. ವಿಚಾರಗಳನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಅವರು ಚಳವಳಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು, ಅವಾಗ ಅವರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಮೋಟಿವೇಶನ್ ಸಿಗ್ತಿತ್ತು, ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಸಿಗ್ತಿತ್ತು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಕೂಡ ಹೇಳಿದರು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು, ಆಗಿನ 42ರಲ್ಲಿ ಕ್ವಿಟ್ ಇಂಡಿಯಾ ಮೂಮೆಂಟ್ ಏನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು ಅದರಲ್ಲಿ ಅವರು ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಅವಾಗ ಅವರಿಗೆ 22 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಾಗಿತ್ತು. ಅವರು ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು ಏನಂದರೆ, ಬಾಂಬೆದಿಂದ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಬರ್ತಿದ್ವು. ಆ ಪತ್ರಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದರಲ್ಲೆಲ್ಲ ವಾಚಕ ಇರ್ತಿತ್ತು. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಇವರು ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನು ಹಂಚ್ತಾ ಇದ್ರು. ಜನರನ್ನು ಮೋಟಿವೇಟ್ ಮಾಡೋದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಆ ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನು ಹಂಚಿ ಜಾಸ್ತಿ ಜನ ಈ ಚಳವಳಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸೋದಕ್ಕೆ ಇವರು ಸ್ಫೂರ್ತಿ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು. ಇವರು ಕೂಡ ಧುಮುಕ್ತಾಯಿದ್ರು. ಇವರ ಸಮಕಾಲೀನರ ಜೊತೆ ಇವರು ಮಾತುಕತೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬೇರೆ ಬೇರೆ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಇವರೆಲ್ಲ ಹೋಗ್ತಾಯಿದ್ರು. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಚಳವಳಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯೋದಕ್ಕೆ ಇವರು ಭಾಳ ಕಾರಣೀಭೂತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇವರು 100 ಇವರ ವಯಸ್ಸು ಶತಾಯುಷಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ ಈಗಾಗಲೇ. ಅವರು 100 ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ 9 ತಿಂಗಳು ಅಲ್ವಾ, 9 ತಿಂಗಳು ಇನ್ನೂ ಗಟ್ಟಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಯೋಗ ಮಾಡ್ತಾರೆ, ವಾಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಸಹ ಕುಟುಂಬ ಪರಿವಾರದ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದಾರೆ. ಭಾಳಷ್ಟು प्रीतीने इदारे. राजेंद्र कलघडगी यांचे देशासाठी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असेही त्यांनी म्हटले आहे. बेळगाव दिल्ली विमानसेवेला प्रारंभ झाला असून राज्यसभा सदस्य इरन्ना कडाडी व आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणाऱ्या बेळगाव दिल्ली विमानसेवेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. स्पाइस जेटने सुरू केलेल्या या विमान फेरीला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 284 प्रवाशांनी दिल्ली बेळगाव दिल्ली या मार्गावर प्रवास केला. या विमान फेरीमुळे बेळगावला बोईंग विमान उपलब्ध झाले आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहराला बेळगावमधून विमान फेरी सुरू व्हावी अशी मागणी अनेक वेळा होत होती. स्पाइस जेटने या मार्गावर बोईंग विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला बेळगाव तसेच दिल्ली येथील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सोमवार व शुक्रवार असे आठवड्यातून 2 दिवस ही विमान फेरी असणार आहे. या विमान फेरीमुळे बेळगावमधून थेट 13 शहरांना विमान सेवा उपलब्ध झाली आहे. अवघ्या 2 तास 25 मिनिटात दिल्ली गाठता येत असल्याने प्रवाशांचा पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दिल्लीहून आलेल्या स्पाइस जेटच्या विमानाला वॉटर सल्यूट देण्यात आला. या बोईंग विमानाची क्षमता 149 आसनाची आहे. पहिल्याच दिवशी 149 प्रवासी दिल्ली येथून बेळगावात दाखल झाले, तर 135 प्रवासी बेळगावमधून दिल्लीला गेले. पहिल्या दिवशीच 95% अधिक प्रवासी क्षमता असल्याने विमानतळ प्राधिकरण तसेच कंपनीकडून प्रवाशांचे आभार मानले. पहिल्याच दिवशी 95% अधिक प्रवासी क्षमता असल्याने विमानतळ प्राधिकरण तसेच कंपनीकडून प्रवाशांचे आभार मानले. बेळगाव विमानतळावर या सेवेचा शुभारंभ कार्यक्रम झाला. खासदार मंगला अंगडी, सांगलीचे खासदार संजय काका पाटील, राज्यसभा सदस्य इरन्ना कडाडी, आमदार अनिल बेनके, केली विद्यापीठाचे गुरुकुल डॉक्टर विवेक सावजी, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, बेळगाव विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 75व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रांगोळी आर्टिस्ट अजित औरवाडकर यांनी स्वातंत्र्यवीरांची रांगोळी रेखाटली असून या रांगोळीसाठी त्यांना तब्बल 21 तासांचा कालावधी लागला आहे. 75व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रांगोळी आर्टिस्ट अजित औरवाडकर यांनी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटून बाजूला 75 पणत्यांची आरास केली. सदर रांगोळी 3x6 फूट आकाराची आहे. रांगोळी रेखाटण्यासाठी या कलाकाराला 21 तासांचा कालावधी लागला आहे. रांगोळीसाठी लेक कलरचा वापर केला गेला असून सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ नाझर कॅम्प वडगाव येथे रेखाटण्यात आली आहे. बेळगाव येथे या रांगोळीचे प्रदर्शन दिनांक 20 ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आले आहे.
सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत सर्व कलाप्रेमींना ही रांगोळी पाहावयास मिळणार आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी शहरातील जयनगर येथे कोरोना प्रतिबंधक लसीचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या सध्या 3ऱ्या लाटेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या लाटेवर मात करण्यासाठी म्हणून भारत सरकार लस देण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. मात्र काही भागांमध्ये लसीचा तुटवडा भासत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. शनिवारी जयनगर येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे 100 जणांना लस देण्यात आली. पण या ठिकाणी आणखीन लस देण्याची गरज असल्याचे भासून आले आहे. उपस्थितांना व्यवस्थितरित्या लस देण्यासाठी प्रामाणिकरित्या प्रयत्न केलेल्या डॉक्टर्स व आशा कार्यकर्त्यांचे अभिनंदन पृथ्वी सिंग यांनी केले आहे. ನಮ್ಮ ಏರಿಯಾನಲ್ಲಿ ಜಯನಗರ ವ್ಯಾಪ್ತಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಗುಡಿ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಶಾಸನದವರು ನಮ್ಗೆ ಒಂದು 100 ಡೋಸ್ವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸಹಕಾರ ಮಾಡಿದರು. ಅವ್ರಿಗೆ ಮನಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದ ಮಾಡ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು ನಮ್ಮ ಸಿಸ್ಟರ್ ಅವರು ರೆಡ್ಡಿ ಮೇಡಮ್ಗೆ ಮತ್ತು ಆಶಾ ವರ್ಕರ್ ಅವ್ರ ಸಂಬೇನ್ ಸಿಸ್ಟರ್ ಅವ್ರಿಗೂ ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ತಮ್ಮ ಜೀವ ಕಷ್ಟನಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಇದು ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರು. ಇದ್ರೊಳಗೆ ಯಾರು ಕೊರೋನಾ ಪಾಸಿಟಿವ್ ಅದಾವ್ರು, ಯಾರು ಕೊರೋನಾ ನೆಗೆಟಿವ್ ಅದಾರು, ಯಾರಿಗೂ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಖರೇನು ಅವ್ರು ತಮ್ಮ ಜೀವನ ಕೈನಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಈ ಸಮಾಜ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರು. ಅವ್ರಿಗೆ ನಾ ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ಅಭಿನಂದನ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. परिचारिका शकुंतला रेड्डी, MS संभन्नया मठ व रहिवासी उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळ. सार्वजनिक गणेशोत्सवावरील कडक निर्बंध हटवा, अन्यथा महापालिका निवडणूक पुढे ढकला अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावरील कडक निर्बंध हटवा, नाहीतर निवडणुका सुद्धा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीमार्फत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. बेळगावच्या वैभवशाली गणेशोत्सवावर मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यावर्षी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करत कडक निर्बंध घालत असतानाच महापालिका निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाची दुटपी भूमिका जाहीर होत आहे. त्यामुळे पारंपरिक गणेशोत्सवावरील कडक निर्बंध शिथिल करण्यात यावेत, नाहीतर आगामी निवडणुका सुद्धा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना गणेशोत्सवाचे निर्बंध हटवण्याबाबत निवेदन देण्यासाठी इथं आलो आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर बेळगावात कोरोनाची जी परिस्थिती होती ती सगळ्यांना माहीत आहे.
त्याच पद्धतीची परिस्थिती ह्या कॉर्पोरेशन निवडणुकीनंतर येऊ नये यासाठी बऱ्याच लोकांनी त्यांना निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सुद्धा निवेदन दिलं होतं आणि यांची तयारी बघता निवडणूक कुठल्याही प्रकारे यांनी पुढे ढकलणार नाहीत असं चिन्ह दिसतंय आणि जर निवडणुका होत असतील तर गणेश उत्सवसुद्धा उत्साहात साजरा झाला पाहिजे. आम्ही अशाचं निवेदन त्यांना दिलेलं आहे की तुम्ही एकतर निवडणूक पुढे ढकला, जर निवडणूक घ्यायची असेल तर गणेश उत्सवावरचे निर्बंध हटवा आणि जर निवडणूक त्यांनी जशी जाहीर केलेली आहे तशी घेतली तर मी सगळ्या गणेशोत्सव मंडळांना आव्हान करतो, तुम्ही गणेशोत्सव हा उत्सवात साजरा करा आणि असे पण आम्ही त्यांच्या नजरेत गुन्हेगारच आहोत. गणेशोत्सवातल्या पूर्ण मंडळांची जबाबदारी मी स्वीकारतो. जर निवडणूक घ्यायची असेल तर त्यांनी निर्बंध हटवावेत, अन्यथा जे काही गुन्हे घालायचे ते माझ्यावर घालावेत. मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, वासू सामजी, अभिजित मजुकर, अहमद रेशमी सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. भाजप ओबीसी मोर्चा राज्य सचिव किरण जाधव यांनी राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दादाराव दानवे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दादाराव दानवे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्या अखत्यारीत येणाऱ्या विकास कामांना त्यांच्या निधनानंतर खीळ बसली आहे. याकडे किरण जाधव यांनी मंत्री दानवे यांचे लक्ष वेधून घेतले. बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरण कामाला सुरेश अंगडी यांच्या कारकिर्दीत चालना मिळाली होती, मात्र ते कामही आता रोडावले आहे. टिळकवाडी येथील 3ऱ्या रेल्वे फाटकानजीकच्या उड्डाणपुलाचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. याशिवाय सुरेश अंगडी यांनी चालना दिलेली इतर विकास कामेही संत गतीने सुरू आहेत. याबद्दलची वस्तुस्थिती किरण जाधव यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समोर मांडली. दानवे यांनी बेळगावला भेट देऊन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या कार्यकालावधीत चालना देण्यात आलेल्या आणि त्यांच्या निधनानंतर धीम्या गतीने सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून सदर विकास कामे युद्ध पातळीवर राबवावीत अशी माहिती किरण जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. किरण जाधव यांच्या विनंतीनुसार लवकरच बेळगावला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली जाईल आणि ही विकास कामे शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनीही किरण जाधव यांना दिली. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. होटल आदर्श पैलेस. लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स. साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस,
लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। दरवर्षीप्रमाणे नरसिंगपूर पासून नंदगड येथील संगोळी रायांना स्मारकापर्यंत त्यांच्या चाहत्यांनी वीरज्योत मिरवणुकीचे आयोजन केले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नरसिंगपूरच्या संगोळी रायांना चाहत्यांकडून चालत नंदगड येथील संगोळी रायांना स्मारकापर्यंत ज्योत काढण्यात आली। अनेक वर्षांपासून नरसिंगपूरच्या संगोळी रायांना अभिमान्यांनी आपली प्रथा कायम राखली आहे। जवळपास 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास हातामध्ये ज्योत घेऊन संगोळी रायांना चाहत्यांनी घोषणा देत प्रवास गाठला आहे। देशासाठी झटणाऱ्या संगोळी रायांना यांची आठवण म्हणून ही ज्योत 15 ऑगस्ट या कालावधीत काढली जाते। खानापूर मार्गे बेळगावमध्ये आगमन होताच संगोळी रायांना चाहत्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा सर्कलमध्ये घोषणा दिल्या। यानंतर सर्व युवक ज्योत घेऊन नरसिंगपूरकडे रवाना झाले। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची उच्च न्यायालयातील सुनावणी दिनांक 16 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडली असल्याने सोमवारी न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची उच्च न्यायालयातील सुनावणी दिनांक 16 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे। त्या उच्च न्यायालयाने स्थगिती न दिल्याने महापालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे। मात्र बेळगाव महापालिकेबाबत माजी नगरसेवकांनी वॉर्ड पुनर्रचना व आरक्षण या मुद्द्यावर उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल केली होती। याची सुनावणी सोमवार दिनांक 16 रोजी होणार आहे। याच दिवशी महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे। सोमवारी न्यायालय काय निकाल देणार याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे। तसेच न्यायालयाच्या निकालावरच बेळगाव मनपा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे, असे कायदेतज्ञांचे मत आहे। परिणामी जरी राज्य सरकारकडून निवडणूक घोषित झाली असली तरी ती होणार की नाही या संबंधीचा संभ्रम अद्यापही कायम आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बेंगळूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याची सूचना याचिकेच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला केली होती। पण कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर 2021 पर्यंत लांबणीवर टाकण्याची विनंती राज्य निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती। पण मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाची माहिती तसेच निवडणुका कधी घेणार याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची सूचना न्यायालयाने राज्य सरकारला केली होती। त्यामुळे याबाबत शुक्रवार दिनांक 13 रोजी बेंगळूर उच्च न्यायालयात सुनावणी होती। मात्र ही सुनावणी देखील दिनांक 16 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे। मुदगा गावाच्या केंचप्पा मलोगोळ या आर्मी मॅनने ग्रामदेवता भावकेश्वरी मंदिराला 11,000 रुपयांची देणगी देऊ केली आहे। मुदगा गावचा रहिवासी केंचप्पा मलोगोळ हा गेल्या 6 महिन्यांपूर्वी आर्मीमध्ये भरती झाला होता। सुट्टीवर परत येताच त्याला देशाची सेवा करायला मिळाल्याबद्दल खुशीने त्याने मुदगा गावातील भावकेश्वरी मंदिराला 11,000 रुपयांची देणगी देऊन मंदिरावर दृढ विश्वास दाखवला आहे। मुदगे गावातील ग्रामदेवता भावकेश्वरी यांच्याच आशीर्वादाने केंचप्पा यांना आर्मीमध्ये प्रवेश मिळाला, असे शामराव पाटील यांनी सांगितले। ही रक्कम भावकेश्वरी ट्रस्ट कमिटीचे सदस्य हेमंत पाटील, उमेश पुरी, राजू कणबरकर सह सदस्यांच्या हातात सुपूर्द करण्यात आली। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर।
75वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी केला सन्मान. स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलगटगी यांच्या घरी दिली भेट. शहरातील भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन. काँग्रेस नेत्यांकडून भाजप व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल बोलणे खंडनीय. राज्यसभा सदस्य इराना कडाडी यांनी केला आक्रोश व्यक्त. KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी साधला माध्यमांशी संवाद. महानगरपालिका निवडणूक संबंधी सोमवारी होणार प्रभारी बैठक. 3 सदस्यांची कमिटी नेमणार असल्याची दिली माहिती. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.